जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना 27 तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आहे। जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडी गटामध्ये शिवसेनेमध्ये बंडखोरी झालेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मंगेश काकडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून शरददादा सोनवणे यांच्या सोबतीनं धनुष्यबाणाची उमेदवारी घेतलेली आहे आणि मयूर पवार यांनी बंडखोरी केलेली आहे। आता मयूर पवार यांची बंडखोरी थंड करण्याचे प्रयत्न आमदार शरददादा सोनवणे यांचे असणार आहे। आता हा रायगड बंगला आहे, या बंगल्यामध्ये आतमध्ये बैठक चालू आहे। शरददादा सोनवणे यांची इच्छा आहे नवे तर बंड थंड करणारच अशा प्रकारची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि मयूर पवार यांचे समर्थक म्हणतात कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाही। पिंपळवंडीच्या मळगंगा मातेच्या मंदिरामध्ये मयूर पवार समर्थकांची एक मोठी बैठक झाली। ह्या बैठकीमध्ये अनेकांनी अनावाका खाल्ल्या, कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही, मळगंगे मातेची शपथ घेऊन। असं असताना आज शरददादा सोनवणे यांची भूमिका नेमकी काय राहते? अर्थात शरददादा सोनवणे हे जर मयूर पवार यांचं बंड थंड करण्यात यशस्वी झाले तर मंगेश काकडे सहज विजयी होऊ शकतात आणि जर तसं झालं नाही तर मात्र मंगेश काकडे यांच्या विजयाच्या अडचणी होऊ शकतात। शरददादा सोनवणे राजकारणामध्ये अतिशय धूर्त आहेत। शरद सोनवणे आमदार होताना ह्या निष्ठावंत मंडळींनं जीवाचं रान करून त्यांना अपक्ष आमदार निवडून आणलेलं आहे। अपक्ष आमदार निवडून येणं तेवढं सोपं नसतं आणि नाही, परंतु सचिन वाळुंज, त्याचबरोबर संतोष घोटणे किंवा ही सगळी जी मंडळी आहेत, सगळी मंडळी ह्या मंडळीनं वेगवेगळ्या प्रकारचे क्लुप्त्या लावून म्हणजे वेगवेगळे प्रयोग करून लोकांना समजून सांगून कन्व्हिन्स करून ही आमदारकी मिळवलेली आहे। एवढंच नाही तर शरददादा सोनवणे यांचा पराभव व्हावा म्हणून समोरून 2 डमी शरद सोनवणे उभे केले होते। शरददादा सोनवणे यांचे कथित व्हिडिओसुद्धा व्हायरल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या निवडणुकीमध्ये शरददादा सोनवणे यांच्यावर जे विरोधामध्ये षडयंत्र रचलं ते विरोधकांच्या अंगलट आलं आणि शरददादा सोनवणे आमदार झाले। शरददादांना आमदार करण्यामध्ये मयूर पवार, सचिन वाळुंज, संतोष घोटणे आणि त्यांची संपूर्ण युवा टीम यांनी जीवाचं रान केलं। आमदार सोनवणेंना आमदारकीच्या खुर्चीवर बसवण्यासाठी यांनी काही नाही केलं असं नाही आणि आज त्याच निष्ठावंतांना या पिंपळवंडी गटातून उमेदवारी हवी आहे। मंगेश काकडे यांनी शरददादा सोनवणे यांना आमदार होण्यासाठी काडीची मदत केलेली नाही, त्यामुळे निष्ठावंत मंडळींना वाटतंय की ही उमेदवारी मयूर पवार यांची ठेवावी। आता मयूर पवार यांनी मळगंगेची शपथ घेऊन सांगितलं आहे का हा मयूर पवार निवडणूक लढणार आणि विजयी होणार। सचिन वाळुंज त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीसाठी निधी गोळा केलेला आहे। शरददादा सोनवणे मयूर पवार यांची तलवार मॅन करण्यामध्ये यशस्वी होतात का? शरददादा सोनवणे यांचा कस लागणार आहे। त्याचबरोबर बोरी गटामध्ये सुद्धा पांडुरंग पवार यांच्या सून कविता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेली आहे। तिथेसुद्धा पांडुरंग पवारांच्या सूनबाई माघार घेणार नाही अशी आत्तापर्यंतची आपली अपडेट आहे। पांडुरंग पवार त्यांच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे अशी माहिती मिळते। स्वतः माजी आमदार अतुल बेनके पांडुरंग पवारांना भेटले। या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचाही पांडुरंग पवारांना फोन आला होता अशी आपली माहिती आहे। बोरी गटामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि या पिंपळवंडी आमदार सोनवणेंचं होम पिच आहे, इथेसुद्धा बंडखोरी झालेली आहे। ही बंडखोरी रोखण्यामध्ये शरददादा सोनवणे एनकेनं प्रयत्न करणार, परंतु आमदार शरददादा सोनवणे यांचे चेले त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेले आहे। कदाचित ते मयूर पवार यांना भूमिगत करू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन वाळुंज हा तेल लावलेला पैलवान आहे। या युवकाने मनाव घेतलं तर मयूर पवार यांची माघार देखील होऊ शकते। याच युवकाने आणि संतोष घोटणे यांनी मनाव घेतलं तर मयूर पवार निवडणुकीला उभे राहू शकतात। मयूर पवार यांचा ह्या मतदारसंघातील पोल सगळ्यात पुढे आहे। शरददादा सोनवणे यांनी देखील कार्यकर्त्यांना फ्री हँड द्यावा, जो निकाल लागेल तो लागेल, जो विजय होईल तो आपला अशी भूमिका ठेवली तर भविष्यकाळात शरददादा सोनवणे यांना चांगला राहील। परंतु निष्ठावंतांना
जर दुखवलं, त्यांच्यावर दबाव टाकून मयूर पवार यांना माघारी घ्यायला लावली, तर हे सगळे युवक भविष्यकाळामध्ये आमदार शरद सोनवणे यांच्यासोबत राहतील याची अजिबात गॅरंटी नाही. आपण पाठीमागं पाहतोय शरददादांच्या 22-23 दोन्ही गाड्या इथं आहेत. आतमध्ये बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन होऊ शकतं. 27 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत ही माघार असणार आहे. पाहूया शरददादा सोनवणे मयूर पवार यांचं बंड थंड करण्यात यशस्वी होतात की ज्यांनी मळगंगे मातेची शपथ घेऊन आम्ही माघार घेणार नाही, विजय होणार असे शपथ घेणारे यशस्वी होतात. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, चाळकवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.